तर हा वरती इकडं आपलं गाव राहिला आणि सोबत हा 4 जण आहेत. तर हा फणस आहे वरती, पण आपल्याकडे काढायला दोरी नाही, खाली फेकण्याशिवाय पर्याय नाही. सावकाश टाका, टाकला सर काढायला काय एवढं कठीण नाही, नरम असतो पण खराब आहे वाटतं. अरे रे, जास्त ओव्हर झालं ना. पण आपल्याकडली नदी आहे ना, आटत नाही. हे बघा पाणी भरपूर आहे. अजून आपण अशी वाळूवरती हातात काढायची आणि त्याच्यामध्ये रापायचं, मग एका दुसरा मुळा लागतो. असं एक टेक्निक आहे इकडलं आपलं. तर हा बघा, सागरला एक मुळा भेटलाय, आहे साईज बऱ्यापैकी. दुसरी गोष्ट तुम्ही नोटीस केली असाल, तोंडामध्ये पिशवी द्यावी लागते. मग मुळा भेटला की पिशवीत टाकायचा आणि परत पिशवी तोंडात, त्यामुळे बोलता येत नाही. पण नाही ना, हे एवढे मुळे मिळाले बघा. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, दुपारचे 11 वाजले साधारण आणि निघालेलो आहे नदीवरती मुळे पकडायला. तर चला, गावावरती इकडं आपलं गाव राहिला आणि सोबत 4 जण आहेत. हे बघा, इकडे 2 जण आहेत आणि हा आपला आजूबाजूला माळा. ठीक आहे, ह्या इकडे 2 जण आहेत आणि पावसाळी वातावरण आहे, पूर्ण ढग वगैरे बघा. तर आज सावली आहे, ऊन नाही अजिबात. आज चढत आहे ना, इथे फणसाचं झाड आहे आणि फणस एक बघितलं दगड मारून पिकला आहे. तर बघूया, काढूया आणि खाऊया. तर ती पण एक मजा असते फणस खायची. तर हर्षद वरती चढतोय, सावकाश चढ रे. आणि आपल्या गावातले पोरं एक्सपर्ट असतात. बघा कसा चढतोय तो, 2 मिनिटात गेल्यावरती सरसरत. पण हे खाली काढणार कसा तू हर्षद? सगळं पसरल तू. तर फणस आहे वरती, पण आपल्याकडे काढायला दोरी नाही आणि आपण काय तयारीने आलो नव्हतो. तरी पण बघूया, खाली फेकण्याशिवाय पर्याय नाही. सावकाश टाका, टाकला सर. हातात आला तर येतो वरती. मोठा आहे, टाकतोयस? झेपल याला काय? चीक आला सगळ्या अंगाला. सोड सोड सोड. टाक तू, टाक. सोड, त्याला नाही झेपणार. टाक. अरे रे, ठीक आहे तरी पण नाही नाही, एवढा फुटला नाही. तर हा बघा, फणस काढलेला आहे, आता खावा रे. तर हा बरका फणस आहे आणि तो फाडायला काय एवढा कठीण नाही, नरम असतो पण खराब आहे वाटतं. अरे रे, जास्त ओव्हर झालं ना. खराब आहे. हो बघा, चल जाऊ दे. हा झरा आठवतो का सागर? हा बा, हा इथला. तर ही पण इकडे शेती होती पहिली मित्रांनो, आणि आता गेली 7-8 वर्ष काजू लावलेले आहेत. ठीक आहे, तर हे बघा, सगळीकडे काजूच काजू आहेत. नदी जवळ आले आता, घरापासून साधारण एक 15 मिनिट अंतरावरती नदी आहे आमच्यापासून, भाव नदी. चल पडलं. तर मित्रांनो, आता ही आलेली आहे नदी, आपली भाव नदी, आणि पाणी बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, हे बघा, इकडून वरतून नदी येते आणि इकडे खाली जाते. तर चला, एवढंच. अरे सुकते पण. तर हे बघा मित्रांनो, अजून एवढं पाणी आहे आणि बऱ्याच ठिकाणी काही काही नद्या असतात ना, उन्हाळ्यामध्ये पूर्ण आटतात, पण आपल्याकडली नदी आहे ना, आटत नाही. हे बघा, पाणी भरपूर आहे, त्यामुळं थोडं तरी पाणी असतंच आपल्याकडे. आणि परवा पाऊस पण झाला आहे, त्यामुळं थोडंसं वाढलं असेल पाणी, पण पूर्ण आटत नाही पाणी आपल्याकडे. ठीक आहे, चलो आता आपण काय करणार, पलीकडे जाणार आणि त्या साईडून आपण खाली जाणार. त्या साईडला कोण एक काका तिकडे कांडाल पण टाकतात, तर ते पण बघूया किती भेटतात ते मासे. तर नदीवरती आहे ना मित्रांनो, हे बघा मोटार आहे तिकडे. इकडे वरती या साईडला इकडं हे कशिळी म्हणून गाव, आणि इकडे शेती करतात ना उन्हाळी, तर त्यासाठी मोटर लावले ते बघा. मोटरने पाणी खेचून वरती शेती करतात उन्हाळ्यामध्ये. ठीक आहे, तर आता साधारण एक 10-15 मिनटं झालेत आणि हे बघा, इकडे सागर आहे, हर्षद आहे, आणि त्यानंतर तिकडे विराज आहे, विशाल आहे, आणि मी आता बाहेर आलो थोडा वेळ. हे बघा, आपल्याकडे ना मुळे भेटतात, पण एक छोटी साईज असते, आणि हे गोड्या पाण्यातले मुळे आहेत आणि कमी भेटतात. ठीक आहे, तर हे बघा, असे रापावे लागतात आपल्याला. खाडीमध्ये कसं भरपूर मुळे भेटतात, पटापट भेटतात,
पण आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे कमी भेटतात मुळे. ठीक आहे, तर त्यामुळे लय वेळ लागतो, बराच वेळ लागतो भेटायला. आणि साईज छोटी. ठीक आहे, तर हे बघा, हे बघा मुळे. मोठी साईज पण इकडे मिळते आमच्याकडे, पण त्या साईडला तिकडे खाली जावं लागेल. आता आम्ही थोड्या वेळानं जाऊ तेव्हा ते पण दाखवणच. पण तुर्तास आम्ही इथं तरी आपला बराच वेळ जाणार आहे इथून साधारण. हे बघा, अशी आहे ना, खालून आपण अशी वाळूवरती हातात काढायची आणि त्याच्यामध्ये रापायचं, मग एका दुसरा मुळा लागतो. असं एक टेक्निक आहे इकडलं आपला. खाडीपट्ट्यामध्ये कसं जाळी असते किंवा काहीतरी असं हे घेतात, भांडं वगैरे. आपल्याकडे तसं नाही. हे बघा, हे टेक्निक आहे, रापावं लागतं त्या वाळूमध्ये. आणि त्या काठाला ना तिकडे 2-4 जण आहेत, ते पण मला वाटतं पार्टी करतात. मासे पकडून पार्टीचा त्यांचा प्लॅन आहे. भेटला तर हा बघा, सागरला एक मोळा भेटलाय. आहे साईज बऱ्यापैकी. आणि दुसरी गोष्ट तुम्ही नोटीस केली असाल, तोंडामध्ये पिशवी द्यावी लागते. मग मुळा भेटला की पिशवीत टाकायचा आणि परत पिशवी तोंडात, त्यामुळे बोलता येत नाही बऱ्याच वेळा. असं आहे, मुक्याने आपल्याला काम करावं लागते. बघा, हा बघा किती छोटा मुळा आहे तो. आणि हा इकडं आहे ना, कपडे भिजवायचे नाही त्याला, त्यामुळं असं बघा उभ्याने ते करतोय. आणि ही कोंड आहे बऱ्यापैकी मोठी आहे. इथं आम्ही पूर्वी आंघोळीला यायचो, पण आता काय जास्त येत नाही. मला पण इकडे भेटला एक. हर्षदला भरपूर भेटले आहेत. भेटला मोठा आहे. हे देखो. तर आता आहे ना, आता आम्ही या ठिकाणी मुळे काढलेले, पण साईज छोटी होती, त्यामुळे आता आम्ही पुढे जातोय. हे बघा, हे पुढे तिघजण जात आहेत. आणि आपल्या नदीला वाळू बघा, पांढरी वाळू आहे. तर या साईडला मी सुरुवातीलाच बोललो होतो की कमी छोटे छोटे भेटतात मुळे. तिकडे खालच्या साईडला ना मोठे मोठे मुळे भेटतात. तर मग आपल्याला वेळ तर द्यायचाच आहे तेवढा, पण म्हटलं खाली जाऊया आपण. ठीक आहे, आल्यापासून तर काय अजून तरी सूर्य उगवलेलाच नाही. जवळजवळ 2 वाजायला आले असते. पूर्ण मळबच आहे बघा मस्तपैकी, त्यामुळे ऊन असं काय लागत नाही. पक्ष्यांचे आवाज बघा कसे भारी भारी आहेत, एक नंबर. तिकडे ओरडते टेकून तरी. आपण ना त्या साईडला तिकडे आम्ही शोधले. सुरुवात आम्ही ती इकडून वरतून केली, त्यानंतर इथं आलो इकडे बघा पोटासमोर, पण तिथं पण नाही मिळाले. ठीक आहे, आणि ते बघा तिकडे काकी कपडे धुत आहेत. तर इथं जे कपडे धुवायला लोक येतात ना, तर ते सगळे काढतात, त्यामुळं इकडे कमी आहे. आणि इकडे वरती घर आहेत, आडी म्हणून गाव आहे. ठीक आहे, आणि हा एरिया बघा कसा आहे तो. इकडे वरती ही लोक काहीतरी करतायत. आणि आता आम्ही इथून तिकडे खाली जाणार. जरा या साईडला भेटतील असं वाटतं, आणि इकडं कमी लोक आहेत. ठीक आहे, या साईडला इकडे वरती कशिवीड गाव आहे, तिकडे वरती काहीतरी आहे घर का काहीतरी आहे. ठीक आहे, तर हा बघा, हा असा एरिया आहे. होय होय बरोबर, जुडवा जुडवा अजय विजय. तर ह्या साईडला इकडे भेटत आहेत मुळे असं वाटतं. हां, तर हे बघा, हे दोघं आपले सबस्क्रायबर आहेत. आणि काय करताय तुम्ही रे? तर ते कांडालीसाठी मला वाटतं काहीतरी लाकडं, लाकूड काहीतरी शोधायला आलेले आहेत. तर त्यासाठी आलेले आहेत ते दोघे. आणि वरती ते हे आहेत. ठीक आहे, हां हां, ते वेगळं लाकूड असतं काय? तर हे एवढे भेटलेत विराईला, जास्त नाही, थोडे थोडे. 100 ग्रॅम आहे ना रे? 100 ग्रॅमच एकाला. असे आम्ही 4 जण आहोत. आणि हे बघा, हे पण सागरला भेटलेले तेवढे. सागरला थोडे कमी भेटलेत, पण थोडे थोडे मोठे मोठे आहेत काय काय. आणि विशालला इकडे भेटलेत. तर असं सगळं आहे.
तर आता संध्याकाळचे जवळजवळ 5 वाजायला आले तर मग घरी निघालो आम्ही. मुळे भेटले बऱ्यापैकी, शेवटला दाखवतो ठीक आहे. आणि आता येताना आम्ही वेगळ्या वाटेने आलो, आता ही दुसऱ्या वाटेने जातो आहे ठीक आहे. आणि ही इकडे शेती आहे ठीक आहे. हे बघा आपल्याकडे ही अशीच असते सगळं, बांध बांध अशी डोंगरावरची शेती. आणि या अशा वाटा, हे बघा मस्तपैकी. आहे ना, यावर्षी ह्या पाटाला पण पाणी नाही आलेलं. अरे पण ते आंबट आहेत, आंबट आहेत ते, आपल्या हाताला नाही लागत त्यांना, आंबट आहेत. इथं थोड्या तरी ओळखतंय तुला ह्याच्या. तर फायनली आम्हा दोघांना आहे ना हे एवढे मुळे मिळाले बघा. छोटे आहेत पण ठीक आहे, खूप कमी मिळतात मुळे आपल्याकडे गोड्या पाण्याला एवढी मुळे मिळत नाहीत. हे बघा. आणि अजून जे बरोबर दोघं होते ना त्यांना पण एवढेच मिळाले, म्हणजे याच्या दुप्पट मुळे आम्हाला एकूण मिळाले ठीक आहे. हे बघा मोठ्यात मोठा मुळ्याची साईज ही आहे. की आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. जर व्हिडिओ आवडली असेल आजची आमची मुळ्यांची तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.